यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्या ऑफिशियल वेबसाईट ycmu.digitaluniversity.ac वर काल रात्री उशिरा म्हणजे जवळपास रात्री 11 वाजताच्या सुमारास रात्री 11 वाजता जवळपास एक सूचनापत्र पब्लिश करण्यात आलेलं आहे, प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। हे सूचनापत्र दिनांक 28 सप्टेंबर 2024 रोजी सही करून तयार झालेलं आहे, परंतु हे वेबसाईटवर काल रात्री उशिरा अपलोड करण्यात आलेलं आहे। तर या सूचनापत्रामध्ये काय काय माहिती दिली आहे ते आपण पाहणार आहोत। तर दिनांक 28 सप्टेंबर 2024 सूचनापत्र आहे। सूचनापत्र क्रमांक 9/2024-25 पॉईंट नंबर 1 आणि ही सूचनापत्र नोंदणी कक्ष रजिस्ट्रेशन डिपार्टमेंट मार्फत आलेला आहे। पॉईंट नंबर 1 विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार कृषी शिक्षणक्रम बीएड सेवांतर्गत व बीएड विशेष या शिक्षणक्रमाव्यतिरिक्त उर्वरित सर्व शिक्षणक्रमांची सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला खालीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात आलेली आहे। ठीक आहे। तर आपले अनेक सबस्क्रायबर्स आहेत, यूट्यूब फॅमिलीमधले मेंबर आहेत, त्यांनी मला कालही मेसेज केला होता की सर ज्यावेळेस जर मुदतवाढ दिली तर व्हिडिओ बनवा म्हणून सांगितलेले होते। तर त्याला सांगितलं होतं की मी ऑफिशियल नोटिफिकेशन आल्यानंतरच आपण व्हिडिओ बनवणार आहोत। तर कृषी शिक्षणक्रम बीएड सेवांतर्गत व बीएड विशेष हे 3 कोर्सेस सोडले तर इतर सर्व कोर्सेसचे 2024-25 करता ऑनलाईन ॲडमिशन घेण्याकरता मुदतवाढ देण्यात आलेली आहे, एक्सटेन्शन देण्यात आलेलं आहे, शेवटची तारीख वाढवण्यात आलेली आहे। तर आता काळजी करायचं नाही, तर शेवटची तारीख सांगतो आता। अनुक्रमांक 1 आहे, तपशील आहे ऑनलाईन प्रवेश अर्ज विनाविलंब शुल्क भरण्याची मुदत आहे दिनांक 1 ऑक्टोबर 2024 ते दिनांक 9 ऑक्टोबर 2024 पर्यंत। ठीक आहे। वरील सांगितल्याप्रमाणे मुदतवाढ देण्यात आलेली आहे। आता ही जी मुदतवाढ देण्यात आलेली आहे ह्याच्यामध्ये कुठलंही विलंब शुल्क लावलेलं नाही, ध्यानात ठेवायचं आहे। रेग्युलर फीसमध्येच तुम्हाला ऑनलाईन ॲडमिशन करायचं आहे, विलंब शुल्क लावलेलं नाही, विलंब शुल्क कोणाला द्यायचं नाही। आणि फीस तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायची असल्यामुळं त्या फीसमध्ये सर्व शुल्क विद्यापीठ तुमचं पुढील 1 वर्षाकरताचं 2024-25 करताचे सर्व शुल्क तुमच्याकडून एकदाच घेतं, ॲडमिशनच्या वेळेसच घेतं, पुन्हा कुठलंच शुल्क द्यायची गरज नसते। मग ही वर्ष संपल्यानंतर तुम्ही जर एखाद्या विषयात फेल झालात, ॲब्सेंट असतात, एटीकेटी वगैरे लागली तर मात्र तुम्ही ज्या विषयात फेल झालात त्याची पुनर्परीक्षार्थी रिपीटर एक्झामिनेशन ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरून पुढील सत्रात किंवा पुढील वर्षी तुम्ही ज्याप्रमाणे तुमच्या शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या पद्धतीप्रमाणे तुम्ही परीक्षा देऊ शकता। ठीक आहे। बाकी जी रेग्युलर विद्यार्थी आहेत ज्यांनी 2024-25 करता ॲडमिशन घेतलेलं आहे, घ्यायचं आहे, त्यांनी जेव्हा ऑनलाईन पेमेंट करायला जातील ऑनलाईन पेमेंट पेजवर, तर त्या पेजमध्ये त्या पावतीमध्ये तुमचं स्टडी सेंटर शुल्क म्हणजे कॉलेजची फीस प्लस युनिव्हर्सिटी शुल्क, युनिव्हर्सिटीची फीस, पुन्हा नंतर परीक्षा शुल्क, पुन्हा इतर शुल्क, ही सर्व त्या एकाच पेमेंटमध्ये इन्क्लूड केलेलं आहे, इन्क्लुजिव्ह ऑफ ऑल चार्जेस। ठीक आहे। सर्व फीस एकत्रित करून तुम्हाला एकच वन टाईम पेमेंट करायचं आहे आणि त्याची प्रिंटआउटसुद्धा तुम्हाला जतन करून ठेवायची आपल्याकडं, तसेच स्टडी सेंटरला जमा करायची आहे। एक कॉपी आपल्याकडे ठेवायची, एक स्टडी सेंटरला द्यायचं। ठीक आहे। तर मित्रांनो, ऑनलाईन प्रवेश अर्ज विनाविलंब शुल्क भरण्याची मुदत असणार आहे 1 ऑक्टोबर 2024 पासून 9 ऑक्टोबर 2024 पर्यंत। म्हणजेच आज आहे दिनांक 1 ऑक्टोबर 2024, तर तुम्ही 9 ऑक्टोबर 2024 रात्री 11:59 रेग्युलर फीस भरून रेग्युलर फीससह तुम्ही ऑनलाईन ॲडमिशन घेऊ शकता। ऑनलाईन ॲडमिशन घ्यायचं आहे आणि त्याच्या प्रिंटआउट काढून एक कॉपी स्टडी सेंटरला द्यायची, एक आपल्याकडे ठेवायची आणि स्टडी सेंटरच्या सरांना सांगायचं आहे की लवकरात लवकर आमचा ॲप्लिकेशन जो ऑनलाईन ॲप्लिकेशन त्यांच्या आय डीवर जातो स्टडी सेंटरच्या कॉलेजच्या, तो ऑनलाईन ॲप्लिकेशन चेक करा आणि आमच्या ऑफलाईन अर्ज बी चेक करा। हे 2 चेक करून लवकरात लवकर अप्रूव्ड करण्यास सांगायचं आहे त्यांना। आता ऑटोमॅटिक अप्रूव्हल होत आहे म्हणत आहेत मला सर, एक सर म्हणाले मला, तरी पण
तुम्ही ऑफलाईन त्यांना डॉक्युमेंट द्यायचंच आहे. झेरॉक्स डॉक्युमेंट घ्यायचे, सेल्फ अटेस्टेड करून द्यायचं आहे. आणि त्यांना सरांना सांगायचे की लवकरात लवकर आम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन केलेलं आहे, त्याला अप्रूव्हल द्या, अप्रूव्ड करा त्याला आणि आम्हाला कळवा. ठीक आहे. किंवा तुम्ही स्वतःसुद्धा युजर नेम आणि पासवर्ड टाकून किंवा PRN नंबर आणि तुमची डेट ऑफ बर्थ उलटी टाकून डेट ऑफ बर्थ उलटी टाकायचं आहे. कसं YY म्हणजे जन्मवर्षाचे शेवटचे 2 आकडे, पुन्हा MM मंथ कोणत्या वर्षात जन्मला तो, आणि शेवटी डेट DD तारीख, शेवटी तारीख तुमची ज्या तारखेला आपण जन्म झाला आपला तो. तर अशा फॉर्मॅटमध्ये तुम्ही तुमचं प्रोफाईल उघडून तुम्ही बघू शकता की तुमचं ॲडमिशन वगैरे झालेलं आहे का नाही ते सुद्धा चेक करू शकता. ठीक आहे. तर ज्या कोणी विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी लवकरात लवकर ॲडमिशन घ्यायचं आहे आणि आपल्या अभ्यासाला लागायचं आहे. कारण बरेच आता खूप मुदतवाढ देत चाललं आहे. ह्याचा मतलब आपल्याला परीक्षेला मुदतवाढ असणार नाही. परीक्षा ज्यांची सेमिस्टर पॅटर्न असेल त्यांची परीक्षा डिसेंबर महिन्यात होईल आणि ज्यांची ॲन्युअल पॅटर्न असेल जसे BA असो BCom असो यांची ॲन्युअल एक्झाम असते पुढच्या वर्षी मे जून महिन्यामध्ये होते. बाकी MAला जे ॲडमिशन घेतले आहेत MA इकॉनॉमिक्स, MA हिस्ट्री, MA मराठी, MA हिंदी, MA उर्दू, MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, सर्वच MA जी सर्व MA आहेत त्यांना सेमिस्टर पॅटर्न लागू झालेला आहे. त्याच्यामुळे तरी लवकरात लवकर ॲडमिशन घ्यायचं आहे. बुक्स अवेलेबल आहेत यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईटवर. ती बुक्स घेऊन लगेचच अभ्यासाला लागायचं आहे. आणि जर तुम्ही ऑफलाईनला जाऊन तिथं डॉक्युमेंट सबमिट करत असताल कॉलेजमध्ये, तिथं बुक्स अवेलेबल असेल तर बुक्ससुद्धा घेऊन येऊ शकता तुम्ही येताना. बुक्स अवेलेबल नसेल तर बुक्स डाउनलोड करायचं आपल्या वेबसाईटवरून आणि आपला कंटिन्यू अभ्यासाला लागायचे. सोपं राहिलं नाही. मुक्त विद्यापीठाचा अभ्यासक्रम खूप स्टँडर्ड असतो, खूप मोठा असतो आणि पुस्तकं बी खूप मोठे असतात. तुम्हाला ती पुस्तकं वाचणंसुद्धा होतात का नाही ती चेक करा. कारण आता आलेला आहे ऑक्टोबर महिना. ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये तर एक्झाम होणार आहे. डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये पुढच्या वर्षी एखादी महिना इकडे तिकडे होऊ शकते, डिसेंबर किंवा जानेवारी. 3 महिने धरले आपण, 2च महिने धरा डिसेंबरमध्ये होणार आहे परीक्षा, ऑक्टोबर नोव्हेंबर. तर डिसेंबरला तर एक्झामच होणार आहे. 2 महिन्यात तुम्हाला MAचं जर उदाहरण दिलं आपण MA हिस्ट्रीचं, MA इकॉनॉमिक्सचं, तर ते पुस्तकंसुद्धा वाचणं होत नाहीत असं मला वाटतं. त्याच्यासाठी ज्यांना कोणाला MAला सेमिस्टर पॅटर्नला ॲडमिशन घेतलेलं आहे किंवा घ्यायचं आहे त्यांनी तात्काळ आजच्या आज अभ्यासाला सुरुवात करायचं आहे. तुमच्या स्टडी सेंटरवाले सरांनी तुम्हाला अभ्यास करावा असं म्हणण्यापुरते आपण लहान नाही. ठीक आहे. तर आपण पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्रीला ॲडमिशन घेतलेलं आहे. त्याच्यामुळं आपल्याला स्वतःलाच खूप काही कळतं. प्रत्येक वेळेला स्टडी सेंटर कॉलेजला कधी अभ्यास चालू करायचं, कधी परीक्षा आहे ही विचारत बसायची काही आवश्यकता नाही. कारण परीक्षा कधी करणार आपण तयारी तर सुरू केली पाहिजे. त्याच्यासाठी आपलं काम काय असणार आहे, लवकर ॲडमिशन घेणे, लवकर बुक्स असली तर घेणे, बुक्स अवेलेबल करून घेणे, पटकन अभ्यासाला लागणे. सेमिस्टर पॅटर्नची डिसेंबरला होईल एक्झाम, डिसेंबर जानेवारीमध्ये, आणि ॲन्युअल पॅटर्नवाल्याची पुढच्या वर्षी मे जूनमध्ये होईल. ॲन्युअल पॅटर्नवाल्याने सुद्धा लवकरात लवकर ॲडमिशन घ्यायचं आहे. त्यांचेसुद्धा किती महिने उरले आता, ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल, त्यांचेसुद्धा 7 महिने उरलेले आहेत. 7 महिन्यातसुद्धा त्यांचीसुद्धा बुक्स खूप मोठमोठे असतात ॲन्युअल पॅटर्नवाल्याचे. ते सुद्धा मला वाटते त्यांचं तेवढा अभ्यासक्रम बी कव्हर होतं का नाही की वाटते. त्याच्यासाठी व्हिडिओ मोठा झाला तर काही हरकत नाही. बरं, ही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तुम्ही लवकरात लवकर अभ्यासाला चालू करायचं आहे. आणि आता मुक्त विद्यापीठामध्ये कॉपी मुक्त करण्यात आलेलं आहे. कॉपी तुम्हाला करूच देत नाहीत. आपल्या चॅनलवरचे तर कोणी कॉपी करत नाहीत मला माहीत आहे, कारण खूप हुशार आहेत आपल्या चॅनलवरचे. आपले जे यूट्यूब फॅमिली मेंबर आहेत आता जवळपास 1000च्या जवळपास होत आहेत सबस्क्रायबर. आपले सबस्क्रायबर खूप हुशार आहेत. प्रश्न विचारतात, प्रश्नाची उत्तरं घेतात, त्याच्यावर कारवाई करतात, रेग्युलर आहेत. म्हणूनच त्यांनी काही कॉपी करणार नाहीत, त्यांनी अभ्यासच करणार आहेत. बरं, जे कोणी दुसरे इतर लोक कॉपी करायच्या विश्वासावर बसले असतील तर कॉपी चालणारच नाही, तर करायचा प्रश्नच येत नाही. रेस्टिगेट केले आहे गेल्या वर्षी अनेक लोकांना. बार्ड केलेलं आहे, पुढची एक्झाम देण्यापासून 1 वर्षाकरता बार्ड केलेलं आहे त्यानं. तुम्ही ऐकले असाल बातमी. ठीक आहे. त्यासाठी कंटिन्यू अभ्यास करायचा आहे. आता एक आहे की मुक्त विद्यापीठात आपण ॲडमिशन घेतो तेव्हा आपला काही जॉब वगैरे आपण करत असतो किंवा इतर घरच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या असतात, ते पार पाडत आपण करत असतो. परंतु थोडा तरी वेळ काढला पाहिजे, ही माझं मत आहे.
थोडा तरी अभ्यासाला वेळ काढला पाहिजे. आपण चांगली गोष्ट आहे की आपण सगळ्या बाजू करूनच सगळे बाजूंचा विचार करून आपण अभ्यास करतो. खूप चांगली गोष्ट आहे. थोडासा वेळ काढा. जेवढा होईल तेवढा तर अभ्यास करायचा प्रयत्न करा. जसं तुम्ही अभ्यास करत जाचाल तसं तुम्हाला अभ्यास सोपा होत जाणार आहे. अभ्यास करणाऱ्याच माणसाला अभ्यास सोपा वाटायला सुरू होतो. जी माणसं अभ्यास करतच नाहीत त्यांना अभ्यास अवघडच वाटतो. ठीक आहे. हळूहळू चला तुम्ही अभ्यास करत चला पटापट, म्हणजे जेणेकरून ऐन टायमाला तुम्हाला कंटिन्यू म्हणजे दिवस रात्र अभ्यास करायची वेळ येऊ नये. रेग्युलर अभ्यास करूनच आपण चांगल्या गुणांनी परीक्षा उत्तीर्ण व्हावं असं वाटतं. पॉईंट नंबर 2, विद्यार्थ्यास ज्या शिक्षणक्रमाला प्रवेश घ्यायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या वेबसाईट ycmu.digitaluniversity.ac या संकेतस्थळावरील होम पेजवर जाऊन ॲडमिशन या टॅबवर प्रॉस्पेक्टस माहिती पुस्तिका 2024-25 या ठिकाणी विविध शिक्षणक्रमाच्या माहिती पुस्तिका उपलब्ध आहेत. पॉईंट नंबर 3, प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी वर नमूद केलेल्या विहित कालावधीत ऑनलाईन पद्धतीने पूर्णपणे व अचूक भरलेला प्रवेश अर्ज आणि प्रवेश घेत असलेल्या शिक्षणक्रमाची शुल्कही ऑनलाईन पद्धतीने भरून विद्यार्थ्यास प्रवेश अर्ज सादर करता येईल. हे स्पष्ट करून सांगितलेलं मी ऑलरेडी. पॉईंट नंबर 4, विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या विहित मुदतीचा ऑनलाईन प्रवेश अर्ज भरून आपला प्रवेश निश्चित करावा. पॉईंट नंबर 5, प्रवेशाबाबत काही तांत्रिक अडचणी असतील तर सकाळी 10:30 ते सायंकाळी 5:30 या कार्यालयीन वेळेत व महिन्यातील पहिला आणि तिसरा शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्ट्या वगळून खालील क्रमांकावर संपर्क साधावा. विद्यापीठाचे हेल्पलाईन नंबर दिले आहेत आणि मी हेल्पलाईन नंबर लावून पाहिलेले आहेत. तिथं मॅडम आहेत, सर आहेत, ते फोन उचलतात. कंटिन्यू फोन लावत राहायचं. ते काही कामात असतील तर उचलणार नाहीत, बरं थोड्या वेळानं तुम्ही फोन लावत राहाल. ते जेव्हा कामातून फ्री होतील, हातातली जी कामं घेतलेली असतात ती कामातून फ्री झाली की फोन उचलतात. मी लावलं होतं, उचलले होते. ह्या नंबरवर वर्किंग डेजमध्ये तुम्ही फोन करू शकता. STD कोड आहे नाशिकचा 0253. टेलिफोन नंबर आहे, दूरध्वनी क्रमांक आहे 2230-580. दुसरा नंबर आहे 2230-106. तिसरा नंबर आहे 2231-714. चौथा नंबर आहे 2231-715. मोबाईल क्रमांकसुद्धा दिलेले आहेत त्यांनी. ही मोबाईल नंबरसुद्धा लागतात, लावायचा आहे 9307579874. दुसरा मोबाईल नंबर 9307567182. तिसरा 9272046725. ठीक आहे मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या गरजू मित्र मैत्रीण नातेवाईकांपर्यंत, तसेच आपले जे ग्रुप असतील, एखादी MA हिस्ट्रीचा ग्रुप असेल, MA मराठीचा ग्रुप असेल, पुन्हा नंतर MA उर्दूचा वगैरे ग्रुप असेल, त्यांनी ॲडमिशन कोणी घेतलेलं नसेल, सेकंड इयरचा असेल काही लोकांचं फर्स्ट इयरचा असेल, अशा सगळ्या लोकांना हा शेअर करायचा आहे व्हिडिओ. रेग्युलरचे ॲडमिशन पण चालू आहेत. ज्यांचं गेल्या वर्षी फर्स्ट इयर होतं सेकंड इयरचे ॲडमिशन पण चालू आहेत. ज्यांचं सेकंड इयर होतं त्यांचं थर्ड इयरचे चालू आहेत. ज्यांना नव्यानं घ्यायचे त्या नव्यानं लोकांचे फर्स्ट इयरला जे फ्रेशर्स आहेत, नवीन आहेत, त्यांचे पण ॲडमिशन चालू आहेत. ठीक आहे. अशा सर्वांचे ॲडमिशन चालू आहेत. त्यांनी सर्वांनीच ॲडमिशन करून घ्यायचं आहे. तुमचं गेल्या वर्षी ऑलरेडी 1 वर्ष झालेलं असेल ॲडमिशन किंवा 2 वर्ष झालेलं असेल तर तुमच्याकडे PRN नंबर असतो, डेट ऑफ बर्थ असतो, ते तुम्ही टाकून तुमचे प्रोफाईल उघडून तुम्ही अर्ज करू शकता. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट आहे ycmu.digitaluniversity.ac. ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर होम पेजवर उजव्या हाताला मध्यभागी ॲडमिशन म्हणून दिसतं, क्लिक हिअर फॉर ॲडमिशन. त्याच्यावर क्लिक करायचं आहे. तेथे क्लिक करून नवीन पेजवर जाऊन पोहोचता. तेथे तुम्हाला शैक्षणिक वर्ष 2024-25 करता ऑनलाईन ॲडमिशन घेण्याकरता येथे क्लिक करा म्हणून टॅब दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. तेथे क्लिक केल्यानंतर स्क्रीनवर नवीन ॲडमिशन करता एक टॅब दिसेल आणि खाली ज्यांच्याकडे PRN नंबर आहे त्यांच्याकरता एक टॅब दिसेल. जर तुम्ही नव्यानं पहिल्यांदा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये ॲडमिशन घ्यायला आलेले असाल, अगोदर तुम्ही यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून कोणतेही कोर्स डिग्री काही केलेले नसेल, नवीन असाल मुक्त विद्यापीठाकरता, तर तुम्ही नवीन ॲडमिशन करतावर क्लिक करायचं आहे नवीन लोकांकरता. आणि ज्यांच्याकडे ऑलरेडी एखादी डिग्री झाली असेल, BA झालेला असेल, त्यांच्याकडे PRN नंबर असेल त्यांच्या मार्क मेमोवर, तर आणि त्यांना MA ला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुमचा तो PRN नंबर आणि तुमची डेट ऑफ बर्थ टाकून तुम्ही खालच्या टॅबमध्ये PRN नंबर 16 अंकी PRN नंबर असणाऱ्या विद्यार्थ्यांनी येथे क्लिक करा म्हणून त्याच्यावर क्लिक करायचं. 16 अंकी PRN नंबर, तुमची डेट ऑफ बर्थ टाकायचं आहे. डेट ऑफ बर्थ काही लोकांची चुकलेली असेल तर फॉरगॉट पासवर्ड करायचं आहे आणि नव्यानं तुम्हाला जी तुमची डेट ऑफ बर्थ किंवा कोणतेही पासवर्ड सेट करता येतं. ठीक आहे. चुकीची टाकलेली असेल फॉर्म भरणाऱ्याने डेट ऑफ बर्थ आणि तुमचं ती प्रोफाईल उघडत नसेल, PRN नंबर बरोबर असेल आणि डेट ऑफ बर्थ चुकलेली असेल आणि ती प्रोफाईल उघडत नसेल,
तर फॉरगॉट पासवर्ड करा. फॉरगॉट पासवर्ड करून तुम्ही नवीन पासवर्ड सेट करू शकता. तुम्हाला पाहिजे तो पासवर्ड सेट करू शकता तुम्ही. डेट ऑफ बर्थच टाकावा असं नाही, कोणतं बी इतरही तुम्ही पासवर्ड सेट करू शकता नव्यानं. ज्यांना फॉरगॉट केले त्यांच्यासाठी बरं का. आणि ज्यांनी ऑलरेडी त्यांचा अगोदर PRA नंबर आहे आपले डेट ऑफ बर्थ उलटी टाकायची आहे. YYMMDD अशा फॉर्मॅटमध्ये टाकून उघडते का बघा. ठीक आहे. हां, तर आधी तर सांगितलेलंच आहे. ऑनलाईन ॲडमिशन ज्यांनी केलेले आहेत, स्वतः ॲडमिशन करत आहेत, त्यांनी ऑप्शनल पेपर जर निवडायचा असेल तर आपल्या स्टडी सेंटर कॉलेजच्या सरांना ग्रुपवर किंवा फोन करून विचारायचं आहे की ऑप्शनल पेपर कोणता घ्यायचा आहे. ठीक आहे. आणि जर तुम्हाला स्वतःलाच इच्छा असेल एखादी ऑप्शनल पेपर घ्यायची तर ती तुम्ही स्वतःसुद्धा टिक करून सबमिट करू शकता. ठीक आहे. कंपल्सरी पेपर असतील तर ती कंपल्सरीच असतील ती. ओके. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.